गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। दिंडोरी तालुक्यातील पिंपरखेड येथे दिनांक 9 सप्टेंबरला संदीप जोशी, गणेश जोशी यांच्या शेतात मजूर काम करत असताना एक बिबट्याचं बछडं आढळून आलं। त्यानंतर वन विभागाला कळवण्यात आलं। वन विभागाने अधिकारी पंकज परदेशी, एच.एस. कांबडी, भोये मामा, दशरथ कडाळे, आनंद पेल महाले येऊन त्यांनी त्याच शेतात ते बछडे ठेवून कॅमेरा लावला होता, पण मादी जातीचा बिबट्या पिल्लाजवळ आलाच नाही। त्यानंतर त्यांनी ते बछडे वन विभागाच्या निगराणीत पाठवले। लोकांमध्ये अगदी भीतीचे वातावरण असताना रामभाऊ घडवजे यांच्या शेतात गेल्या काही दिवसांपूर्वी पिंजरा लावण्यात आला होता। त्या पिंजऱ्यात काल दिनांक 10 सप्टेंबर रोजी रात्री नर जातीचा बिबट्या जेरबंद झाला। परिसरात 2 ते 3 बिबटे आढळत आहेत। एक नर जेरबंद झाला असला तरी अजून एक मादी तिचे पिल्ले गावाजवळ जोशी यांच्या शेतात आहे। तरी वन विभागाचे अधिकारी यांनी गावातील लोकांना, लहान मुलांना काळजी घ्या असे आवाहन केले। तसेच पिंपरखेड येथील पोलीस पाटील संजय धात्रक, उपसरपंच वसंत घडवजे, सुखदेव मोरे, उमेश जोशी यांनी वन विभागाला अजून 2 पिंजरे लावावे अशी मागणी केली आहे, कारण गावातील कुत्रे, शेळ्या, लहान वासरे यांसारखे भक्षक करणारे बिबटे लवकर जेरबंद व्हावे व गावातील तसेच परिसरातील भीतीचे वातावरण कमी होईल अशी मागणी केली आहे। तसेच दिंडोरी तालुक्यात गेल्या काही वर्षांमध्ये झालेल्या घटना बघता पूर्ण तालुका बिबट्याचा झाला आहे। याकडे माननीय मंत्री झिरवाळ साहेब यांनी लक्ष द्यावे अशी मागणी तालुक्यातील जनता करीत आहे। एस मराठी न्यूज साठी पिंपरखेडहून प्रतिनिधी हेमंत पवार, पिंपरखेड। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।